हिंदू नववर्ष 2083 ची सुरुवात गुढीपाडव्याला झाली। आज आपण 2026 या इंग्रजी वर्षात आहोत, पण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हे वर्ष आहे विक्रम संवत 2083। हे वर्ष सुरू होऊन आता महिनाही उलटला नाही, पण अशा काही 5 धक्कादायक भविष्यवाणी समोर येत आहेत ज्यांनी संपूर्ण देश हादरून गेला आहे। आश्चर्य म्हणजे या गोष्टी आज कोणी सामान्य ज्योतिषाने सांगितलेल्या नाहीत, तर हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी, संतांनी आणि प्राचीन ग्रंथांमध्ये लिहून ठेवल्या होत्या, ज्या आज एक एक करून खऱ्या ठरत आहेत। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ज्या ग्रहांची स्थिती बनली होती ती पाहून जाणकारांनी आधीच धोक्याचा इशारा दिला होता। आज डोळ्यासमोर काय दिसतंय? महिनाही सरला नाही, तोच महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर भीषण दुष्काळाचे सावट पसरू लागले आहे। पण हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे। एका बाजूला पावसाची ओढ आणि दुसरीकडे जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडताना दिसते। वेगवेगळ्या ठिकाणच्या जत्रा, यात्रा आणि देवस्थानांमधील भाकणुकीमधूनही असेच काहीसे भयंकर संकेत मिळत आहेत। 2083च्या या वर्षात नेमके काय वाढून ठेवले आहे? हे वर्ष सुखाचे जाणार की संकटांचे? पाऊस कोणत्या जिल्ह्यात जास्त आणि कुठे कमी पडणार? राजकारणात कोणता मोठा भूकंप होणार? आणि तुमच्या खिशाला महागाईची झळ कशी बसणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेली एक अत्यंत महत्त्वाची माहिती दडलेली आहे। मित्रांनो, गेल्या वर्षी जेव्हा भविष्यवाणी केली होती की सत्ता पालट होईल, तेव्हा अनेकांना ते पटले नव्हते, पण आजचे चित्र पाहून तुम्हाला धक्का बसेल। या वर्षीच्या हिंदू कॅलेंडरचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वर्षाचे नाव रौद्र संवत्सर। शास्त्रानुसार ज्या वर्षाचे नाव रौद्र असते त्या वर्षात निसर्ग आणि मानवी स्वभाव दोन्ही अत्यंत आक्रमक होतात। या वर्षाचा राजा देवगुरु बृहस्पती आहे, जो ज्ञानाचे प्रतीक आहे, पण मंत्री मात्र मंगळ आहे। मंगळ हा युद्धाचा, रक्ताचा आणि संघर्षाचा कारक मानला जातो। जेव्हा बुद्धीचा कारक गुरु आणि युद्धाचा कारक मंगळ समोरासमोर येतात, तेव्हा जगात शांतता टिकणे कठीण होते। राजकीय स्थितीबद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्राच्या भूमीवर यावर्षी असा एक राजकीय भूकंप होईल ज्याची कल्पना कोणत्याही राजकीय विश्लेषकांनी केली नसेल। जुन्या भाकणुकीत म्हटले आहे की सिंहासन डळमळीत होईल आणि ज्यांच्या हातात दंड आहे त्यांचे अधिकार हिरावले जातील। याचा अर्थ असा की प्रस्थापित पक्षांमध्ये मोठी फूट पडेल। एक असा चेहरा समोर येईल जो सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व करेल, पण त्याला रोखण्यासाठी मोठ्या शक्ती एकत्र येतील। प्रशासकीय पातळीवर भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे उघडकीस येतील, ज्यामुळे जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास उडू शकतो। पण राजकीय भूकंप तर केवळ सुरुवात आहे। खरी भीती तर त्या आंतरराष्ट्रीय ठिणगीची आहे जी भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाची चर्चा आता केवळ वावड्या उरलेल्या नाहीत। रशिया, युक्रेन आणि मध्य आशियातील संघर्ष आता अशा वळणावर आला आहे जिथे अणुयुद्धाची भाषा केली जात आहे। भारताला या युद्धात ओढण्याचे अनेक प्रयत्न होतील। आपल्या सीमेवर हालचाली वाढतील। संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करावी लागेल, ज्याचा थेट परिणाम देशाच्या विकासावर आणि तुमच्या खिशावर होईल। विचार करा, जर एका रात्रीत तुमच्या घरातील धान्याचे भाव दुप्पट झाले तर? हे केवळ काल्पनिक नाही, तर ग्रहांची पुढची चाल आहे। या रौद्र संवत्सर वर्षात ग्रहांच्या स्थितीमुळे सोन्या चांदीचे घर ऐतिहासिक उच्चांक गाठतील। सामान्य माणसासाठी सोने खरेदी करणे हे केवळ स्वप्न उरेल, पण खरी समस्या सोन्याची नाही तर अन्नाची आहे। ज्योतिषीय गणनेनुसार यावर्षी धान्य टंचाई हे सर्वात मोठे संकट असेल। पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे नुकसान होईल आणि त्यामुळे बाजारपेठेत धान्याची आवक कमी होईल। तुम्ही विचार करत असाल की पैसे दिले की सर्व मिळेल, पण जेव्हा साठेबाजी वाढेल तेव्हा पैसा असूनही धान्य मिळणार नाही। हे कसे घडेल ते पहा। जुन्या पंचांगांमध्ये आणि संतांच्या वाणीत स्पष्ट उल्लेख आहे की माणूस अन्नासाठी 10 दिशा फिरेल। तेल, डाळी, साखर आणि गॅस सिलेंडरच्या किमती इतक्या वाढतील की सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडेल। मध्यमवर्गीय कुटुंबांना आपल्या बचतीवर हात घालावा लागेल। यात भर पडेल ती साठेबाजांची। चुकीच्या अफवा पसरून धान्याचे भाव कृत्रिमरित्या वाढवले जातील। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आत्ताच जीवनावश्यक वस्तूंचा साठा जपून वापरा आणि अन्नाचा एकही कण वाया घालवू नका। शेतकऱ्यांनो, ही बातमी तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे, कारण या वर्षीचा पावसाळा तुमची मोठी परीक्षा घेणार आहे। भारतीय अर्थव्यवस्था ही पावसावर अवलंबून आहे आणि 2026चे हे हिंदू वर्ष पावसाच्या बाबतीत अत्यंत लहरी राहणार आहे। पंचांगानुसार यावर्षी पावसाचा राजा मेघ तितकासा अनुकूल नाही। रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे जाण्याचे संकेत आहेत। शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहतील, पण आभाळ केवळ हुलकावणी देईल। पण थांबा, पाऊस पडणारच नाही असे नाही, तर तो अशा वेळी पडेल जेव्हा तुम्हाला त्याची गरज नसेल। पहा कोणत्या महिन्यात काय होईल। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी ओढ असेल। मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत भीषण पाणी टंचाई निर्माण होईल। धरणांतील पाणीसाठा तळाला जाईल। पण खरी मेघ भाद्रपद महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये आहे। जेव्हा गणपती बाप्पाचे आगमन होईल तेव्हा वरुण राजा इतका कोपेल की अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होईल। म्हणजेच सुरुवातीला पाणी नाही म्हणून पेरण्या जळतील आणि शेवटी अतिपाऊस झाल्यामुळे हातात आलेले पीक मातीत जाईल। कोकण किनारपट्टीवर यावर्षी चक्रीवादळांचा धोका जास्त आहे।
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांनी विशेष सावध राहण्याची गरज आहे. विदर्भात उष्णतेची लाट इतकी भयानक असेल की मे महिन्यातच पाणी कपातीचे संकट ओढवेल. निसर्गाचे हे संतुलन बिघडल्यामुळे बळीराजा संकटात सापडेल. आत्ताच शेततळी आणि जलसंधारणाची कामे पूर्ण करणे हाच एक मार्ग उरतो. काय पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येणार? ग्रहांची ही युती एका नवीन आरोग्याच्या संकटाकडे इशारा करत आहे. फक्त मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही हे वर्ष आव्हानात्मक आहे. एका गुप्त भविष्यवाणीनुसार ऑक्टोबर महिना धोक्याचा आहे. मित्रांनो, यावर्षी 2 सूर्यग्रहणे आणि 1 चंद्रग्रहण होणार आहे. जरी ती भारतात दिसणार नसली तरी खगोलीय दृष्टीने त्यांचे परिणाम पृथ्वीवर होतातच. रौद्र संवत्सर काळामध्ये लोकांच्या मानसिकतेत कमालीचा बदल दिसून येईल. लोकांमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य आणि रागीटपणा वाढेल. कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पोटाचे विकार आणि त्वचेचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतील. हवामानातील बदलामुळे काही अज्ञात विषाणू पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतात. विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना आधीच श्वसनाचे त्रास आहेत त्यांना प्रदूषणाचा मोठा फटका बसेल. पण यावर उपाय काय? आपल्या प्राचीन आयुर्वेद पद्धतीकडे वळणे, योगासने करणे आणि सकस आहार घेणे हाच एकमेव बचाव आहे. ग्रहांची शांती करण्यासाठी आध्यात्मिक बळ वाढवणे गरजेचे ठरेल. तुमच्या खिशात पैसा टिकणार की नाही, कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आणि कोणाला शनीची पीडा सोसावी लागणार? जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर या 3 राशींच्या लोकांनी आत्ताच सावध व्हावे, अन्यथा मोठी हानी होऊ शकते. आर्थिक आघाडीवर 2026 हे वर्ष मिश्र स्वरूपाचे असेल. भारत जागतिक स्तरावर आपली प्रतिमा उंचावेल, अनेक नवीन उद्योग देशात येतील. पण सामान्य माणसाच्या खिशात पैसे किती राहतील हा प्रश्नच आहे. शेअर मार्केटमध्ये जुगार खेळणाऱ्यांनी सावध राहावे, कारण रातोरात मोठे शेअर्स कोसळण्याची शक्यता आहे. मेष, सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष प्रगतीचे आणि धनाच्या लाभाचे आहे. तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. पण दुसरीकडे कुंभ आणि मीन राशीवर शनीची 7.5 सुरू आहे. मेष राशीवरही शनीचा प्रभाव राहील. या राशीच्या लोकांनी उधार देणे किंवा कर्ज घेणे टाळावे. यावर्षी ज्येष्ठ महिना हा अधिक मास आहे. शास्त्रानुसार अधिक महिन्यात केलेल्या धार्मिक कार्यामुळे ग्रहांची पीडा कमी होते. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा घरात सतत अडचणी येत असतील तर या महिन्यात दान धर्म करा. हे पुण्य तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढेल. व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि भावनिक भाग, जेव्हा पाणी संपेल तेव्हा माणूस माणसाचा शत्रू होईल का? पहा दुष्काळाचे ते भयानक रूप. दुष्काळ फक्त जमिनीचा नसतो, तो माणुसकीचाही असतो. या संकटात आपण एकत्र येणार की विखुरणार? आता आपण त्या मुद्द्यावर येऊया ज्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. भीषण दुष्काळ. ही केवळ एक शक्यता नाही तर एक कटू वास्तव आहे. ग्रामीण भागात चारा टंचाई इतकी वाढेल की शेतकऱ्यांना आपली लाडकी जनावरे कसाबखान्याला किंवा कवडी मोलाने विकावी लागतील. ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी असेल. पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागेल. शहरांमध्ये पाण्याची मोठी कपात होईल. गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्यासाठी भांडणे होतील. पण मित्रांनो, हीच वेळ आहे आपली परीक्षा देण्याची. यापूर्वीही आपल्या पूर्वजांनी मोठे दुष्काळ पचवले आहेत. पाणी हेच जीवन आहे हे केवळ पुस्तकात न ठेवता त्याचा प्रत्यक्ष वापर जपून करण्याची वेळ आली आहे. राजकीय नेते आश्वासने देतील, टँकरचे राजकारण होईल, पण शेवटी आपल्यालाच एकमेकांना मदत करावी लागेल. काल्पनिक वाटले तरी भविष्यात पाण्यासाठी युद्ध होण्याची चिन्ह आहेत आणि त्याची सुरुवात या 2026च्या दुष्काळापासून होऊ शकते जर आपण आत्ताच सावध झालो नाही तर मग या सर्व संकटांवर उपाय काय? काय आपण आपले भविष्य बदलू शकतो? मित्रांनो, 2083 हे हिंदू वर्ष नक्कीच आव्हानात्मक आहे. रौद्र संवत्सर आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी आले आहे. निसर्गाचे शोषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि माणुसकीचा अभाव यामुळेच ही संकटे ओढवतात. ही भविष्यवाणी आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर सज्ज करण्यासाठी आहे. आगामी काळात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. आपल्या शेतात, गच्चीवर वृक्षारोपण करा. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला किंवा गरजूला मदत करा. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून आपण या संकटावर मात करू शकतो. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की रौद्र संवत्सर आणि ग्रहांची स्थिती काय संकेत देत आहेत. पण व्हिडिओच्या शेवटी एक मनापासून म्हणून, एक माणूस म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला काही गोष्टी मनापासून सांगायच्या आहेत. बघा, ज्योतिष आणि भविष्य हे आपल्याला घाबरवण्यासाठी नसतं तर आपल्याला सावध करण्यासाठी असतं. आपण विज्ञानाच्या युगात आहोत हे मान्य आहे, पण निसर्गाचे नियम असतात ते आपण नाकारू शकत नाही. गेल्या वर्षात आपण पाहिले की कधी अतिवृष्टी होते तर कधी ऐन पावसाळ्यात कोरडं पडतं. हे सर्व आपल्याच हातून निसर्गाची जी हानी झाली आहे त्याचेच परिणाम आहेत. मला माहीत आहे हे ऐकून तुमच्यापैकी अनेकांच्या मनात भीती बसली असेल, विशेषतः माझ्या शेतकरी बांधवांच्या मनात.
ज्यांचं संपूर्ण आयुष्य पावसावर अवलंबून आहे. पण लक्षात ठेवा, संकटाच्या काळात माणसाच्या संयमाची परीक्षा असते. तर आपण आत्तापासूनच पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. चारा साठवणीचे नियोजन केले आणि एकमेकांना साथ दिली तर आपण या रौद्र काळावरही मात करू शकतो. आता मला तुमच्याकडून काही जाणून घ्यायचे आहेत. 1. तुमच्या जिल्ह्यात किंवा गावात सध्या पाण्याची परिस्थिती काय आहे? तिथे आतापासून टंचाई जाणवते का? कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि परिस्थिती नक्की लिहा, जेणेकरून इतरांनाही त्या भागातील वास्तवाची कल्पना येईल. 2. राजकारणात मोठा बदल किंवा भूकंप येईल असं भाकीत केले जाते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला खरंच वाटते की यावर्षी एखादा नवीन चेहरा महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी समोर येईल? तुमच्या मनात काय नाव आहे? बिनधास्त कमेंट करा. 3ऱ्या महायुद्धाची ज्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल भारताची भूमिका काय असावी? आपल्याला या संघर्षापासून लांब राहणं शक्य होईल का? मित्रांनो, तुमच्या प्रत्येक कमेंटचा विचार मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करेन. हा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा उद्देश एकच आहे, तो म्हणजे जागरूकता. ही केवळ माहिती माझ्यापर्यंत मर्यादित न ठेवता ती तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की पाठवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तर आयुष्याचं आर्थिक नुकसान होणार नाही किंवा पाण्याचा अपव्यय करणं थांबवेल. संकट कितीही मोठं असलं तरी बळीराजा आणि महाराष्ट्र कधीच झुकला नाही आणि झुकणारही नाही. आपण सर्वांनी मिळून या परिस्थितीला सामना करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विशेष भागात. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.